नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरित्या जर्सी गाईची वाहतूक, मात्र पोलिसात गुन्हा नोंद नाही. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टेम्पोसह गाई पकडून दिली, मात्र पोलिसांनी दिलं सोडून. जयसिंगपूर येथील ईदगाह मैदानाजवळ रोडवर बेकायदेशीरित्या जर्सी गाईची वाहतूक करणाऱ्या वाहनासह चालकास हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले जयसिंगपूर पोलिसांच्या ताब्यात. ईदगाह मैदान जवळील रोडवर एका टेम्पोमधून जर्सी गाईचं बेकायदेशीर वाहतूक करत असल्याची हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सुनील ताळे यांनी पोलीस ठाण्याला माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळी पाहणी करून सदर वाहनासह चालकास जयसिंगपूर पोलीस ठाण्यात घेऊन आले. जनावरांना चारा पाणी अथवा वैद्यकीय उपकरणाची साधने उपलब्ध न करता तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जनावरांना हे टॅगिंग न करता या विनापरवाना जनावरांची वाहतूक करताना मिळून आले आणि यावेळी जर्सी गाईची अवस्था या टेम्पोमध्ये पाहिली असता जर्सी गाईच्या पाठीमागील पायाने जखमांचे व्रण दिसून येत होते. तरीही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी याबाबत विचारणा केली असता सदरची हद्द शिरोळ पोलीस ठाण्याकडील असल्याने आम्ही जनावर सोडून दिल्याचं सांगितलं. मात्र याबाबत शिरोळ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. सुमारे तासभर जनावरांसह ती टेम्पो गाडी जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या आवारात आणली. पोलिसांकडून पाहणी केली जात आहे, मात्र यावर कोणतीही दखल घेतली जात नाही आणि याकडे पोलीस अधीक्षक कोल्हापूर, अप्पर पोलीस अधीक्षक इचलकरंजी यांनी तात्काळ लक्ष देऊन माहिती घ्यावी अशी पशुप्रेमींकडून मागणी होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जयसिंगपूर.